एकूण नॅशनल पार्क मध्ये असलेल्या 27,000 कुटुंब म्हणजे जवळजवळ 1.5 लाख वस्ती, त्याच्यामध्ये आदिवासींची कुटुंब जवळजवळ 2,000 आहेत. तर त्या 2,000 कुटुंबांचा पुनर्विकास किंवा त्यांचं स्थलांतरण नॅशनल पार्कला जवळच करावं. आज मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या 27,000 कुटुंबियांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. या 27,000 कुटुंबियांमध्ये 2,000 कुटुंब हे आदिवासी आहेत. या आदिवासी कुटुंबियांचे पुनर्वसन नॅशनल पार्कच्या जवळ करावे अशी मागणी या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी केली. त्यांनी असेही सांगितले की या लोकांना जी सवय आहे त्या पद्धतीने त्यांच्या घरांचा विकास करावा. बरेच मजूर हे नॅशनल पार्कमध्ये कामाला आहेत, त्यामुळे त्यांची देखील या माध्यमातून सुलभ सोय होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वन खात्याचा मंत्री म्हणून मी एकूण नॅशनल पार्क मध्ये असलेल्या 27,000 कुटुंब म्हणजे जवळजवळ 1.5 लाख वस्ती, त्याच्यामध्ये आदिवासींची कुटुंब जवळजवळ 2,000 आहेत. तर त्या 2,000 कुटुंबांचा पुनर्विकास किंवा त्यांचं स्थलांतरण नॅशनल पार्कला जवळच करावं आणि ग्राउंड प्लस वन न करता त्यांना जे सवय आहे ग्राउंडचीच त्या पद्धतीने त्यांचा विकास करावा. आणि कारण त्याच्यातले बरेचसे मजूर हे नॅशनल पार्क मध्ये कामाला आहेत. गणेश नाईक यांनी असेही सांगितले की पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात उर्वरित लोकांचे पुनर्वसन व्हावे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आरे कॉलनी येथे 90 एकर जागेचा विचार केला जावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे. आज काही डिपार्टमेंटने ठरवलं होतं की पालघर जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या लोकांचं पुनर्वसन करावं. त्यावेळेला म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा इच्छा तीच होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे लोक पुन्हा झोपडपट्ट्यामध्ये जाता कामा नये. तर त्यांना जर त्या ठिकाणी घरं दिली तर पुन्हा ते विकतील आणि पुन्हा इथे झोपडपट्ट्यात येतील. सबब इथल्याच आरे कॉलनीतल्या 90 एकर जागेमध्ये सगळ्या बाबीचा विचार करून तिथेच त्या लोकांना घरं बांधून द्यावी यासाठी आज मीटिंग झाली. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.